नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपला पेपर 2 मध्ये चॅप्टर वाईज काय काय अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर ब्ल्यूप्रिंट काय सांगत आहे, ब्ल्यूप्रिंट आणि सिलेबस कॉपी यांना कम्पेअर करायचं आहे आणि प्रत्येक चॅप्टर मध्ये काय गोष्टी आहेत ज्याच्यावर टार्गेट केलं पाहिजे. पेपर 2 फारसा असा पेपर 1 सारखा थोडासा कॉन्सेप्शनल नसणार आहे. काय गोष्टी इथे फक्त रट्टा मारायच्या खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत. जसं की आपल्याला इथे औषधी कल्प 1 औषधी कल्प 2 भेटणार आहे. याच्यामध्ये जवळपास 47 आपल्याला फॉर्म्युलेशन्स आहेत, त्याचे इन्ग्रेडियंट्स लक्षात ठेवायचे. सिंगल ड्रग 1 आहे, सिंगल ड्रग 2 आहे. याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युलेशन्स आहेत, त्याचे आपल्याला ड्रग लक्षात ठेवायचे. विदाऊट ट्रिक्स काहीही होऊ शकत नाही. विदाऊट ट्रिक्स हे काहीही लक्षात ठेवू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या ट्रिक बनवा किंवा मग आयुर्वेदा मराठी ॲपमध्ये येऊन माझ्या लेक्चर कोर्स मधल्या माझ्या ट्रिक्स वापरू शकता मराठीमध्ये. परंतु तुम्ही या ट्रिक शिवाय या पेपरला तुम्ही क्रॅक करू शकत नाहीये. चालू करूया ब्ल्यूप्रिंट पासून. काय काय आहे या पेपर 2 मध्ये, काय काय अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिले एमसीक्यू कशावरून येणार आहेत सर याच्यावरती. बघा, पहिला एमसीक्यू तुम्हाला दिसणार आहे औषधी प्रयोग विज्ञान. आपल्या चॅप्टर वाईज बघायचे काय काय चॅप्टर आहेत. तर पहिला काय तुम्हाला पहिला एमसीक्यू तुम्हाला औषधी प्रयोग विज्ञान आणि मार्ग वेगवेगळा आहे, पहिला एमसीक्यू. त्यानंतर दुसरा आणि तिसरा एमसीक्यू सिंगल ड्रग हर्ब्स आणि मिनरल्स याच्यावरती आहे. खूप जणांना माहित नाही की सिंगल ड्रग नावाचे 2 चॅप्टर आहेत. एक सिंगल ड्रग हर्ब आणि मिनरल आणि दुसरा चॅप्टर सिंगल ड्रग भस्म शुद्ध आणि पिष्टी. भस्म शुद्ध आणि पिष्टी हे आपल्याला 2 वेगवेगळे चॅप्टर सिंगल ड्रग नावाचे. पहिला सिंगल ड्रग वरून आपल्याला 2 एमसीक्यू पाहायला मिळतील, दुसऱ्या सिंगल ड्रग वरून आपल्याला 4 एमसीक्यू पाहायला मिळत आहेत. औषधी कल्प 1 तुम्हाला याच्यावरती 4 एमसीक्यू पाहायला मिळाले. औषधी कल्प 2 वरती तुम्हाला 4 एमसीक्यू. बघा, औषधी कल्पांचे इन्ग्रेडियंट्स पाठ करणं किती गरजेचं आहे, त्याचे अनुपान पाठ करणं किती गरजेचं आहे, ते कशासाठी यूज करतो, ते काय काय गरजेचं आहे सगळं पाहणार आहे आपण चॅप्टर वाईज. काय काय अभ्यास करताना पाहताना सगळं फक्त पहा की कोणत्या चॅप्टरवर काय काय दिलेलं आहे. 4 कल्प 1 वर, 4 कल्प 2 वर एमसीक्यू येणार आहेत. पुढे त्यानंतर डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक्स. डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक्स वरती तुम्हाला एक एमसीक्यू पडतो. त्याच्यानंतर पुढे न्यूट्रास्युटिकल्स वरती पडतो, अनुपान प्रयोगावरती पडतो, औषधी प्रयोग मार्ग आणि फार्माकोव्हिजिलन्स, असे 20 एमसीक्यू झाले. एमसीक्यू वरती एवढं लक्ष नाही, आपलं फोकस नसणार आहे. आपलं फोकस एसीक्यू आणि एलएक्यू कुठून आहेत यावरती असणार आहे. पहिला एसीक्यू कुठून येणार आहे सर. पहिला एसीक्यू साठी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे अनुपान प्रयोगा, अनुपान चॅप्टर, आणि त्याला ऑप्शन मध्ये काय दिलंय औषधी प्रयोग विज्ञान. काय विज्ञान, मार्ग नाही, विज्ञान. औषधी प्रयोग विज्ञान आणि मार्ग दोन्ही इम्पॉर्टंट आहे, कारण लगबग येण्याचे चान्सेस आहेत. बघा, पहिला असे की तुम्हाला अनुपानावरून दिसणार आहे, काही फॉर्म्युलेशन्स तुम्हाला दिलेले आहेत, ते कशासोबत घ्यायचे वेगवेगळ्या व्याधींमध्ये हे तुम्हाला पाठ करायचंय. आणि त्याच्यासोबत औषधी प्रयोग विज्ञान, औषध प्रयोग करायचं काय विज्ञान आहे, काय सायन्स आहे, औषध आपण ऍडमिनिस्ट्रेशन करतो याच्यामध्ये, हे आपल्याला त्या पहिल्या एसक्यू मध्ये विचारलं जाणार. दुसरा एसक्यू फिक्स सिंगल ड्रग हर्ब्स अँड मिनरल्स, फिक्स याच्यावरून पाहायला मिळणार आहे. मग याच्यामध्ये गंधक, गुळूची, आमलकी, आपल्याला हे सगळं गंधक आहे, गैरिक आहे, या सर्व काही आपल्याला जे फॉर्म्युलेशन्स आहेत ह्याचे फॉर्म्युलेशन्स आपल्याला पाहिजे. याच्यापैकी एक फॉर्म्युलेशन पाहायला मिळेल. काय काय आहे याच व्हिडिओमध्ये पाहायचं आपल्याला की कोणकोणते फॉर्म्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. दुसरा एसक्यू फिक्स आहे सिंगल ड्रग हर्ब्स अँड मिनरल्स वरती. तिसरा सिंगल ड्रग भस्म आणि शुद्धापिष्टी, हे आपल्याला डायरेक्टली फिक्स दिलेले की याच्यावरून 2 एसक्यू येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर औषधी कल्प 1, औषधी कल्प 1 याच्यावरती फिक्स एसक्यू, औषधी कल्प 2 याच्यावरतीही फिक्स एसक्यू. म्हणजे आपल्याला दिलेलं आहे डायरेक्ट या चॅप्टरवरून एसक्यू पडणारच. मग या औषधी कल्प 1 मध्ये जवळपास आपल्याला 23 फॉर्म्युलेशन्स आहेत. त्याच्यानंतर कल्प आहेत. औषधी कल्प 2 मध्ये जवळपास 25 कल्प आहेत. असे टोटल 47 कल्प आहेत. त्याचे इन्ग्रेडियंट आपल्याला लक्षात ठेवायचे. ट्रिक्सने सगळं काही इझी होऊन जातं. बघा, 5 एसक्यू आपल्याला कळाले कशावरून येणार आहे. 6वा एसक्यू बघा, न्यूट्रास्युटिकल्स या चॅप्टरवरून फिक्स येणार आहे. न्यूट्रास्युटिकल्स वरून फिक्स येणार आहे. अभ्यास करावाच लागेल, स्किप करून चालणार नाही. 7वा एसक्यू फिक्स औषधी प्रयोग मार्गावरती येणार आहे. डायरेक्ट सांगितलं तुम्हाला, 7वा एसक्यू औषधी प्रयोग मार्गावरून येणार आहे. एकदम इझी चॅप्टर आहे, थोडीशी मेहनत मागतो. रसशास्त्र इझी आहे, परंतु मेहनत मागणारा तुम्हाला यावर्षी पाहायला मिळेल. त्याच्यामुळे लवकर अभ्यास तुम्हाला चालू करावा लागेल. आणि 8वा एसक्यू उरलेले सर्व मॉडर्न टॉपिक्स आहेत त्यावरून केला जातो. फार्मॅकोव्हिजिलन्स इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, एडीआर. त्याच्यानंतर रॅशनल प्रिस्क्रिप्शन अलॉंग विथ द सेफ डिस्पेन्सिंग ऑफ आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स, डोसेज फॉर्म्स, कॉस्मेटिक्स, ट्रॅडिशनल अँड लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस. ठीक आहे, हे चॅप्टर मधून विचारलं जातो. मोस्ट चान्सेस फार्मॅकोव्हिजिलन्स वरून येण्याचे असतात. कळालं. 8 एसक्यू कशावरून येणार आहेत. त्याच्यानंतर 4 एलक्यू कशावरून येणार आहेत. बघा, फिक्स आहे, फिक्स सिंगल ड्रग 1 वरून एक येणार म्हणजे हर्बल मिनरल. हर्बल मिनरल म्हणजे काय, आमलकी,
त्याच्यानंतर गुळूची, गंधक, गैरिक हे आपल्याला 4 करायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा सिंगल ड्रग भस्म, जे आपण भस्म, शुद्ध आणि पिष्टी जे आपण पेपर 1 मध्ये पाहिले होते, रस, मारस, धातू त्यांचे मारण पाहिजेत आपल्याला. म्हणजे भस्म बनवण्याची पद्धत ही आपल्याला या पेपर 2 मध्ये सिंगल ड्रग मध्ये पाहायची आहे. तिकडे जर तुम्ही मारण व्यवस्थित केलं तर इथं तुमची ती प्रोसिजर कंप्लीट झालेली असेल. परंतु हे भस्म कुठे यूज करायचं, त्याचा रस काय असतो, अनुपान काय द्यायचं, कोणत्या व्याधींमध्ये यूज होतं हे आपल्याला माहित असायला पाहिजे. ते औषधी कल्प 1 वर फिक्स एलक्यू, औषधी कल्प 2 वरती फिक्स एलक्यू. म्हणजे बघा, हे सिंगल ड्रग आहे, याच्यावरती आपला एक एसक्यू आणि एक एलक्यू पाहायला मिळाला. त्याच्यानंतर सिंगल ड्रग 2 म्हणजेच भस्म, सुद्धा आणि पिष्टी, एक एलक्यू आणि एक एसक्यू पाहायला मिळाला. त्याच्यानंतर औषधी कल्प 1 याच्यावरती एक एलक्यू, एक एसक्यू पाहायला मिळाला. आणि हा औषधी कल्प 2 याच्यावरती एक एलक्यू, एक एसक्यू पाहायला मिळाला. पूर्ण पूर्ण पेपर 2 मध्ये हे 4 चॅप्टर सर्वात जास्त महत्वाचे, तेवढं तुम्हाला कळालं. कारण एक एलक्यू एक एसक्यू म्हणजे किती सर, 15 मार्काचा, 15 चौक 60, 60 मार्काचा फक्त हे चौघच करत आहेत. आणि एमसीक्यू तर मोजलेच नाही. 80 पैकी तुम्हाला 60 मार्काचा कंटेंट जे आहे या 4 चॅप्टर मधून मिळणार आहे. सिंगल ड्रग 1, सिंगल ड्रग 2, त्याच्यानंतर पुढे औषधी कल्प 1, औषधी कल्प 2. 60 मार्काचं इथेच भेटतंय. एमसीक्यू सोडून 80 मार्कापैकी 60 मार्क या 4 चॅप्टर मधून आहेत. बाकी मग फक्त एक एसीक्यू मॉडर्न मधून येणार आहे. सोडायचं आहे का नाही, मी जे ऍप मध्ये शिकवलंय तेवढं केलं तरी तुमचा हा कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर हे सोडून काय काय राहतं, म्हणजे 4 चॅप्टर सोडून काय काय आहे, न्यूट्रास्युटिकल्स वरती फिक्स आहे, औषधी प्रयोग मार्गावरती फिक्स आहे, वरी विज्ञानवरती सुद्धा फिक्स आहे. ठीक आहे, तुम्हाला कशावरती फोकस करायचंय आता कळलेलं असेल. आता आपण जाऊया काय काय चॅप्टर वाईज आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणकोणत्या पॉइंट्स वरती आपल्याला फोकस करायचंय हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, पहिला चॅप्टर काय आहे, औषधी प्रयोग विज्ञान. पहिला एसक्यू सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं कशावरती होता, औषधी प्रयोग विज्ञान. ठीक आहे, दिसतोय तुम्हाला व्यवस्थित. बघा काय काय करायचं, याच्यामध्ये इंट्रोडक्शन करायचंय, त्याच्यानंतर त्याची उत्पत्ती करायची आहे, स्कोप पाहायचा आहे औषधी प्रयोग विज्ञान मध्ये, आणि त्याच्यानंतर प्रशस्त भेषज लक्षण याच्यामध्ये विचारलेले आहेत. हे इम्पॉर्टंट आहेत. बघा, डिफाइन औषधी प्रयोग विज्ञान अँड इट स्कोप अँड इंग्लिश द प्रशस्त भेषज लक्षण. हे डायरेक्टली एसक्यू ला येऊ शकतं. प्रशस्त भेषज लक्षण व्यवस्थित करून जायचं आहे. ठीक आहे, पहिला चॅप्टर सोपा होता. जाऊया दुसऱ्या चॅप्टर कडे. दुसरा चॅप्टर आपला आता आला सिंगल ड्रग. काय काय आहे सर या सिंगल ड्रग मध्ये, सिंगल ड्रग मध्ये बघा 4 आहेत, गुळूची, अमलकी, गंधक आणि गैरिक. सिलेबस कॉपी मध्ये 5 दिलेत सर, भल्लातक पण दिले. भल्लातक हे नाईस टू नोल आहे, स्किप करून टाका. काय म्हटलं, भल्लातक नाईस टू नोल आहे, डायरेक्टली स्किप करून टाका. हे 4 व्यवस्थित करून घ्या. यावरूनच सिंगल ड्रग वरूनच हर्ब आणि मिनरल एक एसक्यू, एक एलक्यू, 4 एमसीक्यू आपल्याला जवळपास पाहायला मिळालेले होते. कळालं? ठीक आहे, मला वाटतं 2 एमसीक्यू यावरती पाहायला मिळालेले होते. ठीक आहे, बघा किती मार्काचं वेटेज होते, 17-18 मार्काचं वेटेज इथून तुम्हाला भेटणार आहे या सिंगल ड्रग हर्ब्स आणि मिनरल्स वरून. याचे पूर्ण फॉर्म्युलेशन्स, गुडूचीचे फॉर्म्युलेशन्स त्याचे इन्ग्रेडियंट पार्ट पाहिजे, आमलकीचे फॉर्म्युलेशन त्याचे इन्ग्रेडियंट्स पाच पाहिजे, गंधकचे काय काय फॉर्म्युलेशन त्याचे इन्ग्रेडियंट पार्ट पाहिजे, गैरिक आणि फॉर्म्युलेशन त्याचे इन्ग्रेडियंट. कसं शक्य आहे सर एवढं सगळं करणं? या सर्वांच्या जेव्हा ट्रिक तुमच्याकडे असतील, तुम्हाला फक्त ट्रिक व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत आणि पाठ करायच्यात, रेग्युलर रीड करायच्यात. सगळं काही होतं, कारण मल्टिपल टाइम तेव्हा तुम्ही ट्रिक यूज कराल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली आठवायला लागेल. पण तुम्ही एफर्ट्सच दिले नाही तर तुम्हाला सर्व काही अवघडच वाटणार आहे, किंवा पहिल्यांदा बघाल तेव्हा अवघड वाटेल. सुरू करा, आपोआप मार्ग तयार होईल, आपोआप सोपं वाटायला लागेल. काय काय करायचं सर याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये सिंगल ड्रगचे व्हरायटी ऑफ फॉर्म्युलेशन्स पाहणार. म्हणजे आता आमलकी जर आपल्या पुढे आहे, आमलकीच्या किती फॉर्म्युलेशन्स बनू शकतात, जसं की त्रिफळा आमलकीचा सोरस बनवू शकतो, आमलकीचा क्वाद बनवू शकतो, किंवा त्रिफळा चूर्ण याच्यापासून आपण बनवू शकतो, याच्यापासून आपण च्यवनप्राश बनवू शकतो. हे वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स आहेत, आपल्या मनाने नाही करायचे, जे सिलेबस कॉपी मध्ये दिले तेच करायचे. ठीक आहे, बघा त्यानंतर काय करणार सर, फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनेटिक्स माहित पाहिजे, कसं यूज करतं. थेरोपॅटिक प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या व्याधींमध्ये यूज करायची फॉर्म्युलेशन, अवस्थानुसार यूज पाहायचा, किती मात्रेमध्ये यूज पाहिजे, अनुपान काय घ्यायचं, पथ्यापथ्य काय पाहिजे, त्याच्यानंतर सेवन काल काय पाहिजे, काल मर्यादा म्हणजे किती वेळ घ्यायचं मेडिसिन, साईड इफेक्ट्स काय होणार आहे त्याचे, रिसर्च अपडेट्स, एवढं प्रत्येक फॉर्म्युलेशन्स आपल्याला करायचंय. आता आपण पाहूया की गुडूची मध्ये कोणकोणते फॉर्म्युलेशन्स आपल्याला करायचे. गुडूची स्वरस करायचा आहे, गुडूच्या आधी चूर्ण करायचंय, त्याच्यानंतर गुडूच्या आधी क्वाथ करायचा आहे, त्याच्यानंतर पुढे एक मिनिट, त्याच्यानंतर पुढे आपल्या गुडूच्या आधी घन करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला गुडूच्या आधी सत्व करायचंय, अमृत आधी गुगुळ करायचंय आणि अमृत अरिष्ट आपल्याला करायचं आहे. आमलकीमध्ये काय, आमलकीचा स्वरस, आमलकी चूर्ण,
त्रिफळा रसायन, च्यवनप्राश, धात्री. आता च्यवनप्राश आपल्याला कल्पमध्ये पण येणार आहे, इथं पण येणार आहे, कुठेही एका जागी परफेक्ट करून ठेवा. त्याच्यानंतर पुढे सर तुम्हाला दिसतंय का बघा, च्यवनप्राश करायचंय, धात्री लोह करायचंय, त्याच्यानंतर आमलक्यादी गुटिका करायची आहे, त्याच्यानंतर फलत्रिकादी क्वाथ आपल्याला करायचा आहे. त्रिफळा घृत कसं तयार करतात हे पाहिजे, याची प्रोसिजर सुद्धा माहित पाहिजे, कसं तयार करतात त्याचे इंग्रेडियंट्स पण माहित पाहिजे. गंधक मध्ये काय काय करायचंय, गंधक चूर्ण करायचंय, गंधक धृती करायचंय, गंधक रसायन करायचंय, गंधक तेल करायचंय, गंधक मलहर, त्याच्यानंतर गंधक आदी लेप आणि गंधक वटी. खूप छान ट्रिक्स केल्यात मी ऍपमध्ये, तुम्हाला लगेच लक्षात बसून जाईल की काय काय याच्यामध्ये रेडीमेड सगळं कंटेंट मिळेल. तुम्हाला स्वतः बसल्यावर कमीत कमी एका एका टॉपिकला 1-1 तास लागेल ट्रिक्स बनवायला, परंतु माझ्याकडे रेडीमेड आहे, तुमच्याकडे वेळ सर्व काही कमी आहे. महत्वाचे आहे तर तुमचा प्रोसिजर कशी हे बनवायची सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. जसं की पाठ होईल असं शिकवलं मी ऍपमध्ये. गैरिक बघा, गैरिक मध्ये काय काय करायचंय, गैरिक प्रदेह, प्रदेह म्हणजे लेप, त्याच्यानंतर लघुसूत शेखर रस, त्याच्यानंतर गैरिक आदी मलहर, गैरिक आदी गुटिकांजन, गैरिक आदी गैरिक रसक्रिया आणि वर्णहर वर्णकर लेप म्हणजे वर्ण सुधारणारा लेप गैरिकाचं. जेवढे फॉर्म्युलेशन्स या चारीचे करायचे आहेत. आणि महत्वाचं आहे एक एमसीक्यू आणि एमसीक्यू सुद्धा पाहायला भेटतात. बघा काय काय याच्यामध्ये दिले, डिस्क्राईब डिफरंट डोसेज फॉर्म अँड प्रिपेअर्ड आउट ऑफ सिंगल हर्ब. म्हणजे सिंगल हर्ब काय, अमल की सिंगल हर्ब आहे, त्याच्यापासून किती फॉर्म्युलेशन बनू शकतो हे आपल्याला काढून लिहायचं, मस्ट नो. त्याच्यानंतर पुढे डिस्क्राईब द थेरोपेटिक एफिशियन्सी ऑफ डिफरंट फॉर्म्युलेशन्स ऑफ गुडूची, गैरिक आणि गंधक. याची थेरोपेटिक एफिशियन्सी आपल्याला माहित पाहिजे. आणि त्याचबरोबर काय पाहिजे आपल्याला याचा, बघा थेरोपॅटिक एफिशियन्सी म्हणजे हे जे 4 ड्रग्स आहेत हे चारही क्लिनिकली कसे यूज केले जातात आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, मी जेवढं सांगितलं तेवढं व्यवस्थित करून ठेवा. आणि काय करायचं जर डोक्यात लागत नसेल तर ऍपमध्ये येऊन जा. पुढे सिंगल ड्रग, भस्म, शुद्ध आणि पिष्टी. ठीक आहे, आता जेवढे तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे हे सर्व तुम्हाला करायचे आहेत. पण याच्यामध्ये काय काय करायचंय, जे भस्म दिलेत पेपरवर भस्म दिलेत ते जर तिथे तुम्ही मारण व्यवस्थित केलं असेल, शोधन मारण, तर इथे तुम्हाला वेगळं मारण करायची गरज नाही, सेम मारण आपल्याला लिहायचंय. आणि मारण ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेच, कारण तुम्हाला डायरेक्टली प्रक्रिया विचारतील, कसं तयार करतात हे भस्म, कसं तयार करतात हे, मग तुम्हाला ते कशाच्या भावना दिल्या, कसं केलं, किती पूड दिले, कशाने पूड दिले, त्याला कशाच्या भावना दिल्या, काही सर्व काही लिहावं लागेल तुम्हाला. बघा आता ह्याच्यामध्ये काय काय, सिंगल ड्रग फॉर्म्युलेशन्स अँड मोड ऑफ ऍक्शन. आता जे काय तुम्ही तयार केलं त्याचे ड्रग आपल्या फॉर्म्युलेशन्स माहित पाहिजे, त्याच्यानंतर फायटोकेमिकल कंपोजिशन माहित पाहिजे, फार्माकोडायनॅमिक्स कायनेमॅटिक्स माहित पाहिजे. हे ऍप मध्ये मी शिकवलंय, कसं जर येत नसेल तर लिहायचं. थेरॉपॅटिक प्रॉपर्टीज, ते कोणत्या व्याधींवरती यूज करायचं हे सर्व काही भस्म आहे. अवस्थानुसार काय यूज करता येईल त्याचा, म्हणजे कंडिशन नुसार, मात्रा काय द्यायची, अनुपान काय द्यायचं, प्रत्येकाचं पथ्यापथ्य माहित पाहिजे, सेवन काल माहित पाहिजे प्रत्येकाचा, काल मर्यादा माहित पाहिजे, किती वेळ मेडिसिन घ्यायचे, साईड इफेक्ट्स काय होतात का, अशुद्ध जर हे भस्म घेतलं तर काय काय होऊ शकतं, अशुद्ध म्हणजे कसं ओळखायचं, घेतलं तर काय काय व्याधी होतील, आणि ते शांती कशी करायची हे आपल्याला प्रत्येक भस्माचं माहित पाहिजे. रिसर्च अपडेट सुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहे, स्क्रीनवर दिलेले प्रत्येक एवढे तुम्हाला करायचे आहेत. बघा हे प्रत्येक भस्म तुम्हाला करायचा आहे. बघा अभ्रक भस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, सुवर्ण भस्म, रजत भस्म, लोह भस्म, ताम्र भस्म, वंग भस्म, नाग भस्म, शत भस्म, कशिश भस्म, शुद्ध शिलाजतू, शुद्ध गंधक, शुद्ध गैरिक, शुद्ध कांक्षी, मुक्ता पिष्टी आणि भस्म, प्रवळ पिष्टी आणि भस्म, वज्र भस्म, कपर्द भस्म, शंख भस्म, त्याच्यानंतर गोदंती भस्म, शुद्ध टंकन आणि शुद्ध कांक्षी. एवढे तुम्हाला करायचे. चार्ट तयार करा आणि व्यवस्थित करा. आपल्या ऍपमध्ये चार्ट अवेलेबल आहे. पुढे जाऊया, काय काय करायचं बघा याच्यामध्ये. आणखी खाली काय काय दिलेलं सिलेबस कॉपी मध्ये, डिझायरेटर मस्टनोला केमिकल फॉर्म्स म्हणजे कंपोजिशन माहित पाहिजे त्याचं, त्याच्यानंतर फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स ऑफ अभ्रक, लोह आणि गोदंती भस्म, या तिघाचं तर आपल्याला व्यवस्थित माहितच असलं पाहिजे, कारण सिलेबस कॉपी मध्ये मेन्शन केलंय आणि तीनही पेपर मध्ये विचारले गेलेले पहिले. त्यानंतर एक्सप्लेन थेरोपॅटिक प्रॉपर्टीज, हे तर सर्वात महत्वाचं आहे, कोणत्या व्याधीमध्ये यूज केलं हेच माहित नसेल तर काय फायदा. डोसेज काय आहे त्याचा, अनुपान काय आहे, पथ्यापथ्य काय आहे, त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ द ट्रीटमेंट काय आहे, सेवन काल काय आहे, म्हणजे सकाळ संध्याकाळ कधी घेणार, किती दिवस हा मेडिसिन राहू शकतो, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कल्प काय आहे ह्या भस्मापासून बनवलं जाणार आहे. त्याच्यानंतर डिस्क्राईब अपक्व, हे तुम्हाला डिझायरेटरला दिसेल, अपक्व औषध विधी म्हणजे काय सांगितलं, जर एखादं औषध अपक्व असेल तर ते कसं ओळखायचं, त्याच्यानंतर त्याचे अपक्व सेवन केल्यावर काय व्याधी होतील आणि ते व्याधी झाल्यावर ते कसे शांत करायचे याविषयी विचारलं जाऊ शकतं स्पेसिफिक भस्मांचं. डिस्क्राईब द डिटेल आमयिक प्रयोग, प्रत्येकाचा आमयिक प्रयोग आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर एक्सप्लेन द रिसर्च अपडेट्स, रिसर्च अपडेट ह्या तिघांचे व्यवस्थित करा. सुवर्ण माक्षिक, माक्षिक भस्म आणि शंख भस्म यांचे तर व्यवस्थितच करा, कारण याच्या एमसीक्यू येण्याचे चान्सेस आहेत.
पुढे जाऊया औषधी कल्प 1. ठीक आहे, आता सिंगल ड्रग 1 आणि 2 संपलं. दोघांवर एक एसक्यू, एक एलक्यू आणि एमसीक्यू पाहायला मिळाले. आता औषधी कल्प 1 आणि औषधी कल्प 2 दोघांवरही एक एसक्यू, एक एलक्यू. औषधी कल्प 2 वरती एक एसक्यू, एक एलक्यू आणि दोघांवरती 4-4 एमसीक्यू, म्हणजे 29 मार्काचं वेटेज आपल्याला, हे दोन्ही मिळून 38 मार्काचं वेटेज आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जवळपास पासिंग निघते. जर तुम्ही हे सर्व कल्पांचे इन्ग्रेडियंट्स आणि सगळं पाठ केलं, जवळपास पासिंग निघणार आहे. इथे फक्त आणि फक्त काही डोकं नाही लावायचं, फक्त पाठांतर रट्टा 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 मारायचं या पेपरमध्ये. पण त्या रट्ट्यासाठी तुम्हाला ट्रिक्स बनवावे लागतील. त्या व्यवस्थित ट्रिक्स बनवा, लिहून घ्या आणि रीड करा. व्यवस्थित पेपर निघून जाईल. हा पेपर असा आहे की तुम्ही शेवटच्या महिन्यामध्ये येऊन रट्टा मारून पाठ करू शकत नाही. आतापासून अभ्यास केला तरच हे सर्व तुम्हाला पेपरमध्ये आठवायला लागेल. शेवटच्या 1 महिन्यात वाचून होईल का हे सगळं? तुम्हीच पहा किती मोठं कंटेंट आहे. होणार नाहीये. बघा औषधी कल्प 1 काय काय करणार प्रत्येक कल्पाचं. केमिकल फायटोकेमिकल कंपोजिशन माहित पाहिजे, कसं काम करतं, फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनेटिक्स माहित पाहिजे, काय यूज आहे त्याचा, कोणत्या व्याधींवरती यूज आहे आणि मोड ऑफ ऍक्शन कसा आहे, कसं काम करतं हे सुद्धा माहित पाहिजे. अवस्थानुसार वापर कसा करायचा, मात्रा कशी आहे, मात्रा किती द्यायची, अनुपान काय वापरायचंय, काय पथ्य वापरायचे ते मेडिसिन खात असताना, सेवन काल काय असणार आहे याचा, सकाळ दुपार संध्याकाळ कधी घेणार, त्याच्यानंतर काल मर्यादा आपल्याला माहित पाहिजे, किती दिवस मेडिसिन घ्यायचे एखाद्या व्याधीसाठी, साईड इफेक्ट्स माहित पाहिजे, अपक्व औषध जर घेतलं तर काय होईल, त्या व्याधीचे रोग काय आणि त्याची शांती काय हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये माहित पाहिजे. आणि रिसर्च अपडेट्स बघा तुमच्याकडे कल्प दिलेले आहेत. पेपर 1 मध्ये जवळपास तुम्हाला, सॉरी पेपर 2 मध्ये, ह्या कल्प 1 मध्ये जवळपास 23 तुम्हाला कल्प पाहायला मिळतील. कोणताही सोडायचा नाहीये, सगळ्यांच्या ट्रिक करायच्या, सर्व काही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिले, दिसते तुम्हाला, एक मिनिट बघा, एक मिनिट, तुम्हाला दिसत नाही वरचं, परपट्टी रसायन. आता परपट्टी रसायन पहिले जे होते ते खरलीय रसायनच्या अंडरचे कल्प होते, म्हणजे ती पद्धत. पण चतुर्विध रसायन पाहिलं ना, मग खरलीय रसायन वापरून तेवढे केले. परपट्टीमध्ये एवढे आहेत, त्याच्यानंतर कुपी पक्वमध्ये एवढे आहेत आणि पोटलीमध्ये एवढे दिलेले आहेत. असंही होऊ शकतं की तुम्हाला पेपर 1 मध्ये याच्यापैकी काहीतरी कुपी पक्व सांगून याच्यापैकी काहीतरी कल्प विचारला जाऊ शकतो. कारण पेपर मध्येच त्यांनी वरलेले की आम्ही कोणत्याही पेपरमध्ये कोणताही क्वेश्चन टाकू शकतो, स्टुडंट काही कंप्लेंट करू शकत नाही, असं युनिव्हर्सिटी पेपरमध्ये वरील लिहून देत असते. पुढे पोटली रसायनचे खालची कल्प बघा, आता काय काय करायचं आहे. तर मला मी सांगितलं, पण मस्टुनोला काय आहे त्याच्यामधलं मस्टुनोसाठी त्याचे इन्ग्रेडियंट्स मस्टुनोला दिलेले आहेत. थेरपॅटिक प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या व्याधींमध्ये यूज करायचंय, डोसेज आणि ऑल ऍडमिनिस्ट्रेशन डिटेल्स कसं द्यायचंय त्याला, अनुपान काय आहे हे तुम्हाला मस्टुनोसाठी दिलेलं मित्रांनो. आणखी काय मस्टुनोसाठी, पथ्य मस्टुनोला दिलेले, सेवन अवधी, ड्युरेशन ऑफ द ट्रीटमेंट किती असणार आहे आणि शेल्फ लाईफ हे सुद्धा मस्टुनोला दिलेलं आहे. डिझार्टोनोला काय दिलंय, इंटरप्रिट प्रोबेबल मोड ऑफ ऍक्शन ऑफ इच फॉर्म्युलेशन ॲज पर आयुर्वेदा. आयुर्वेदानुसार कसं काम करतं ते मेडिसिन, म्हणजे रस, वीर्य, विपाक कसं जाऊन काम करणार आहे. तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता, मधुर रस आहे म्हणून पित्ताला शमन करत आहे, अशा पद्धतीचं आपल्याला इथे मोड ऑफ ऍक्शन लिहायचंय. एक्सप्लेन रिसर्च अपडेट अँड क्लिनिकल एव्हिडन्स ऑफ आरोग्यवर्धिनी आणि गंधक रसायन, याचा तुम्हाला रिसर्च अपडेट व्यवस्थित करून ठेवायचं आहे. ठीक आहे, एवढं व्यवस्थित करा. कल्प 2 मध्ये सुद्धा वरचं सगळं सेम आहे आणि एवढे तुम्हाला कल्प करायचे, 25 कल्प तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, सोपं आहे सर्व. सर्वांच्या प्रोसेस माहित पाहिजे, कसं तयार होतं, कशावरती यूज केलं जातं, तुम्हाला मी काय काय करायचं तर सांगितलं. ठीक आहे, जे मुलांनी कोर्स घेतलेला आहे ना ऍपमध्ये, तुम्ही काही डोकंच लावायचं नाहीये. एक एक लेक्चर पाहायचं आणि नोट्स मधून लिहून घ्यायचं आणि ते पाठ करायला घ्यायचं. चार्ट्स दिलेले, सगळं काही कंटेंट दिले, काही सोडलेलं नाहीये. म्हणजे मागच्या बॅचच्या मुलांना विचारा की तेवढं केलं आणि डायरेक्ट पासिंग निघून गेली त्यांची. खूप साऱ्या मुलांनी रिव्ह्यूज व्हिडिओ सुद्धा पाहिले की कशा पद्धतीने रसशास्त्र त्यांना लेक्चर उपयोगी पडले. लेक्चर असे बनवलेले आहेत की तुम्हाला डायरेक्टली हे फॉर्म्युलेशन्स पाठ होऊन जातील, अशा पद्धतीने बनवले, ट्रिक्स पाठ करून घेतलेले आहेत. मग तुम्ही जर ऍपमध्ये असाल आणि लेक्चर पाहत नसाल, कंटाळा करत असाल, तर काय फायदा आहे. ज्यांनी लेक्चर घेतलेले आहेत त्यांनी ते कंपल्सरी पाहायचे, लिहून घ्यायचे आणि आत्ताच अभ्यास चालू करा. पेपरच्या शेवटच्या महिन्यामध्ये येऊन म्हणू नका की एवढे सर्व कल्प कसे पाठ करू. आत्ताच करावं लागतात, तेव्हा तिथे रिव्हिजन केले आठवतात. कळालं, हे पेपर 2 चे कल्प आहेत. एवढे सगळे आपल्याला फॉर्म्युलेशन्स करायचे आहेत. सोपं आहे, तुम्ही एकटे नाही करताय. जेवढं काय BMS करताय सेकंड इयरला सर्वजण करणार आहेत आणि शेवटच्या महिन्यात जाऊन सगळं काही करायला लागतात मुलं, फक्त वेळेची कमतरता. शेवटच्या महिन्यात होतं सगळं पण वेळ कमी पडतो. मग आता वेळ आहे तर त्याचा सदुपयोग करा. बघा पुढे याचा सुद्धा तुम्हाला काय काय मोस्टनला डिझर्टनला दिलेलं आहे. मी तुम्हाला पेपर 1 मध्ये सांगितलं, पेपर 2 चं तुम्ही रीड करून घ्या. पेपर 2 नाही, आपला कल्प 2. ठीक आहे, डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक्स 6वा चॅप्टर. इम्पॉर्टंट चॅप्टर झाले. सिंगल ड्रग 1, सिंगल ड्रग 2, त्याच्यानंतर आपण कल्प 1, कल्प 2, हे 4 चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आणि बाकी काय फिक्स आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता पाहूया डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक्स, मॉडर्नचा टॉपिक आहे.
डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक्स याच्यावरती एसीक्यू मध्ये दिलेलं आहे. काय काय इम्पॉर्टंट याच्यामध्ये तेच सांगतो डायरेक्ट. डिफाईन द टर्म डोसेज फॉर्म्स, महत्वाचं आहे. टर्म डोसेज फॉर्म्स काय आहे आणि वेगवेगळ्या डोसेज फॉर्मची काय नीड आहे. का बरं सॉलिड, लिक्विड, आता लहान मुलांना घेता येईल का गोळ्या, लहान मुलांना सिरपच द्यावं लागेल. मग असं काय नीड आहे डिफरंट डोसेज फॉर्मशी लिहायचंय. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन लिहायचंय. मग काय लिहिणार तुम्ही, सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड. त्याच्यानंतर बघा हे दिले, खाली दिलेलं पण आहे याचे क्लासिफिकेशन करायचे वेगवेगळे डोसेज फॉर्म्स. रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वरती थोडंसं तुम्हाला बोलायचंय. त्याच्यानंतर डिस्क्राईब द ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ करंटली अवेलेबल डोसेज फॉर्म. सध्या जे डोसेज फॉर्म्स अवेलेबल आहेत त्याच्या काय फायदे आणि काय तोटे आहेत हे तुम्हाला लिहायचंय. डिफाईन द टर्म कॉस्मेटिक्स हे तुम्हाला करायचं आहे या कॉस्मेटिक्स चॅप्टर मध्ये. एकदम खालचं राहिलं वाटतं मला, थांबा. डिफरन्शिएट बिटवीन द एनिशियंट कॉस्मेटिक्स अँड मॉडर्न डे कॉस्मेटिक्स. पहिलं कॉस्मेटिक कसं होतं, आता कॉस्मेटिक काय, पहिले राण्या काय यूज करायच्या, आताच्या राण्या काय यूज करताय हे तुम्हाला लिहायचंय. एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ कॉस्मेटिक्स बेस्ड ऑन ऍप्लिकेशन ऑन डिफरंट बॉडी पार्ट्स. वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स, हातावर लावायचे, पायावर लावायचे, डोक्यावर लावायचे, कसे वेगवेगळे कॉस्मेटिक्स याच्याबद्दल बोलायचंय. कम्पेअर अँड अप्रेस द कॉस्मेटिक्स अँड सिंथेटिक. आता काय करायचंय, सिंथेटिक कॉस्मेटिक्स काय आहेत आणि जे मॉडर्न कॉस्मेटिक्स काय आहे त्याच्याबद्दल डिफरन्स करून लिहायचा, कसे ते फायदे. म्हणजे ॲलोवेरा, काही जण काय करतात कोरपड लावतात चेहऱ्याला, काही जण काय करतात इकडे पार्लर मध्ये जातात आणि तिकडे वेगवेगळे फेशियल्स करतात. मग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आपल्याला लिहायचं. पुढे बघा न्यूट्रास्युटिकल्स नावाचा चॅप्टर आहे. न्यूट्रास्युटिकल्स वरती फिक्स एसक्यू, फिक्स एलक्यूला नाहीये पण फिक्स एसक्यू यावरती विचारला जातो. म्हणजे याला कॉम्पिटिशन मध्ये कोणीच नाहीये, एसक्यू येणार म्हणजे येणारच. आपल्याला एवढं सर्व याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, हे आहे न्यूट्रास्युटिकलचं क्लासिफिकेशन आणि हे आहे त्याच्या पुढचे कल्प. या सर्व कल्पाचे इन्ग्रेडियंट्स माहित पाहिजे. तुम्ही म्हणा सर पेपर 2 मध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स ट्रिक, फक्त काहीच डोकं नाही, नुसते ट्रिक्स लिहून घ्यायच्या, एक नोटबुक नुसते ट्रिक 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 करायचं आणि वाचत बसायचं, रिवाइज करायचं, डेली रिवाइज करायचं आणि बाकी सब्जेक्टचा अभ्यास करायचा. ही एक नोटबुक तयार झाली ना तुमची 20 एक पानाची, मग तुम्हाला फक्त डेली याला 10-15 मिनिटांमध्ये रिव्हिजन मारायचं, बाकी सब्जेक्टचा अभ्यास करायचा. कारण कन्सेप्ट काही नाही आहे ना तुम्हाला जास्त करायला, इथं फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी मागितल्या जाईल. बघा जनरल हेल्थ मध्ये कुष्मांड डावले करायचंय. पेडॅट्रिक म्हणजे लहान मुलांसाठी औषध काय दिले, प्रीनन, बघा काय दिलेलं आहे, प्रीनन मोदक करायचंय. जेडॅट्रिक म्हणजे म्हाताऱ्या माणसांमध्ये च्यवन प्राश. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये फलघ्रित माहित पाहिजे, त्याचं इन्ग्रेडियंट सर्व माहिती आपल्याला. वुमन्स हेल्थ मध्ये सौभाग्य शुंठी पाक आणि शतावरी घृत. कार्डिओ प्रोडक्टिव्ह हार्टवर कोण काम करतं, अर्जुन क्षीरपाक, रसोन क्षीरपाक. स्पोर्ट्स पर्सन मध्ये खजुरादी म्हणतं. मेंटल हेल्थ मध्ये ब्रह्मरसायन. हे माहित पाहिजे. एमसीक्यू सुद्धा याच्यावरून विचारला जाईल की कोणता कल्प कशासाठी वापरला जातो. याच्यामध्ये काय काय करणार, इंट्रोडक्शन टाईप करणार, त्याच्यानंतर त्याचे युजेस बघणार आपण, त्याच्यानंतर त्याचे प्रिपरेशन बघणार आपण, स्पेशल रेफरन्स डायटरी प्रिपरेशन पाहणार, मोड ऑफ ऍक्शन कसा आहे. त्याच्यानंतर आपण इथे रिसर्च अपडेट एवढं इम्पॉर्टंट नसतं, परंतु कोणत्याही एक दोन सर तर तुम्हाला विचारलं जाणारच आहे, तुम्हाला मनाने लिहावं लागेल. सर्वांचं रिसर्च अपडेट लक्षात ठेवणं काही जोक नाहीये. बघा काय काय करायचं. डिस्क्राईब इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्बिनेशन ऑफ आहार अँड औषध. डायरेक्टली एमसीक्यू येऊ शकतो. आहार आणि औषध याचं कॉम्बिनेशनचं इम्पॉर्टन्स आपल्याला लिहायचं. कसं आपला आहार आणि त्याचबरोबर औषध आहे याचं कॉम्बिनेशन ठेवायचं, जेणेकरून आपलं स्वास्थ्य चांगलं राहील. एक्सप्लेन न्यूट्रास्युटिकल विथ इट टाइप्स. जेव्हा तुम्हाला न्यूट्रास्युटिकल येईल, बेसिक न्यूट्रास्युटिकलचे डेफिनेशन वगैरे लिहायचं आणि हे एवढं सगळं लिहून टाकायचं, थोडं थोडं इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर डिस्क्राईब द विथ एक्झाम्पल मोड ऑफ ऍक्शन ऑफ आयुर्वेदीय न्यूट्रास्युटिकल. आयुर्वेदिक न्यूट्रास्युटिकल काय काय आहेत ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जास्त डोकं लावायचं नाही, एवढं सगळे जे कल्प आहेत त्यांचे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित करणार आणि इथे जे दिलेलं आहे ते त्याचं इन्ग्रेडियंट्स कशामध्ये यूज करायचा, कसं यूज करायचं हे सर्व माहित पाहिजे. इन्ग्रेडियंट्स लक्षात बसले की तुम्ही अर्धी लढाई म्हणजे 75% लढाई तुम्ही जिंकून जाल. अनुपान प्रयोग, अनुपान प्रयोग ऑफ औषधी कल्प. तुम्हाला सांगितलं होतं अनुपान कल्प नावाचा एक चॅप्टर एसीक्यू मध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेला होता. अनुपान आणि औषधी प्रयोग विज्ञान या दोन्हीपैकी एकावर एसीक्यू पाहायला मिळतो. एवढे तुम्हाला अनुपान, एवढे म्हणजे कल्प दिले त्याचे अनुपान तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे किशोर गुगुळ दिलाय, किशोर गुगुळ तुम्ही वेगवेगळ्या व्याधीत कसं यूज, आम्लपित्तात कसं यूज करणार, किंवा कोणते 5-6 व्याधी त्याच्यामध्ये कसं यूज करणार, पाण्यासोबत घेणार, कोष्णगुलासोबत घेणार, कोणत्या घृतासोबत घेणार, फलघृतासोबत घेणार, हे आपल्याला पाठ करायचंय. आहेतच किती 6 पैकी एक येण्याचे मोस्ट चान्सेस आहेत, म्हणून करून टाकायचे. याच्यामध्ये काय काय करणार बघा. आधी तर अनुपान शहापान याच्यामधलं आपलं काय पाहिजे, आपलं पाहिजे डिफरन्स पाहिजे. त्याच्यानंतर एक्सप्लेन द डिफरंट फॅक्टर टू बी कन्सिडर फॉर सिलेक्शन ऑफ अनुपान. अनुपान सिलेक्शन करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर गरजेचे आहे. तुम्ही फक्त अनुपान पाठ करा, याच्यामध्ये खूप झालं, शेंडीवरून उघड जाऊन जाईल. ठीक आहे, कारण एवढं सोपं असणार आहे जर तुम्ही याचे अनुपान जर पाठ करून टाकले तर, कोणत्या व्याधीनुसार कसं यूज करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे
Enlist different anupana for single drug based on condition. Enlist different anupana for single drug based on the condition of patient. पेशंटच्या कंडिशन नुसार आपल्याला अनुपान डिसाइड करायचं आहे आणि वेगवेगळे एक्झाम्पल सुद्धा द्यायचे आहेत. ठीक आहे, मी ऍप मध्ये दिलेलं आहे ज्यांना पाहिजे त्यांना. औषधी प्रयोग मार्ग. औषधी प्रयोग मार्ग आपण पाहिलं फिक्स एसएक्यू यावरतीही होता, औषधी प्रयोग मार्गावरती. आणि आपल्याला या एलएक्यूच्या ऑप्शन मध्ये सुद्धा औषधी प्रयोग मार्ग इथे दिलेलं होतं. म्हणजे पहिला जो एलएक्यू होता त्याच्या ऑप्शन मध्ये सुद्धा आपण हे पाहिलेलं होतं, औषधी प्रयोग मार्ग. आता हा एलएक्यूला पडत नाही, एसएक्यूला पडतो, परंतु एलएक्यूच्या ऑप्शन मध्ये दिलाय. चान्सेस खूप कमी आहेत, पण टेक्निकली पाहायला गेलं तर हा पडू शकतो. म्हणून व्यवस्थित करून ठेवायचंच आहे. औषधी प्रयोग मार्ग याच्यामध्ये काय काय करायचं बघा. औषधी प्रयोग मार्गाला आपण इंग्लिशमध्ये रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणू शकतो, जे की आपण द्रव्यगुण चांगलं करतो. इंट्रोडक्शन पाहिजे, टाइप्स माहित पाहिजे सर्व याचे औषधी प्रयोग मार्गाचे. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ इच औषधी प्रयोग मार्ग. औषधी प्रयोग मार्ग म्हणजे काय, मूक आहे, त्याच्यानंतर नेत्र आहेत, नासा आहे, त्याच्यानंतर कर्ण आहेत. हे आयुर्वेदिक जे पद्धती आहेत ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करण्याच्या, हेच आपल्याला लिहायचंय. बघा काय काय याच्यामध्ये, मुख, नासा, कर्ण, अक्षी, त्वक, शिरोधारा, व्रण, केशा, त्याच्यानंतर इंद्रलुप्ता, गुद, त्याच्यानंतर मूत्रमार्ग, योनिमार्ग, हे मार्ग दिलेत. आणि त्याच्या पुढे कोणकोणते फॉर्म्युलेशन्स आयुर्वेदिक आपण टाकू शकतो हे पुढे दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करायचा. पुढे बघा काय दिलं यांनी पुढे त्याच्या खाली. डिस्कस द व्हेरियस टाइप्स ऑफ औषधी प्रयोग मार्ग. औषधी प्रयोग मार्ग लिहायला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो तुम्हाला हा. त्याच्यानंतर डिस्क्राइब द ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ ईच औषधी प्रयोग मार्ग. डायरेक्टली एसक्यू येऊ शकतो तुम्हाला. प्रत्येक आता मी जे मार्ग सांगितले त्याच्यामध्ये प्रत्येकाचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे इनलिस्ट द डोसेज फॉर्म युज्ड इन द स्पेसिफिक औषधी प्रयोग मार्ग. म्हणजे डोळ्यांमध्ये टाकण्याचे कोणकोणते औषधी प्रयोग आहेत, कोणकोणते फॉर्म्युलेशन्स आपण डोळ्यात टाकू शकतो, ड्रॉप टाकू शकतो. स्किनवर टाकण्यासाठी काय काय आपण लेप लावू शकतो. डायरेक्टली प्रश्न येणार तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचं एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, पहिले 3 इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर रॅशनल प्रिस्क्रिप्शन. तुम्हाला हा शेवटचा एसक्यू दिलाय, ह्या 2-3 मॉड्यूलपैकी पडून जाईल. मी एवढ्या शॉर्ट मध्ये शिकवले, शेवटी जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढंच या चॅप्टर मधून घेतलंय, त्याच्यामधूनच तुम्हाला क्वेश्चन युनिव्हर्सिटीला दिसून जाईल. बघा, डिस्क्राइब अँड रिराईट द डेमो आयडियल प्रिस्क्रिप्शन. आयडियल प्रिस्क्रिप्शन कसं असलं पाहिजे डॉक्टरचं. त्याच्यानंतर सेफ डिस्पेन्सिंग अँड इफिशियस यूज ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स. काय सांगितलं की सेफ डिस्पेन्सिंग, तुम्ही जर मेडिसिन बनवताय तर ते कशा पद्धतीने त्याचं लायसेन्सिंग असणार आहे, कशा पद्धतीने पॅकेजिंग असणार आहे, कशा पद्धतीने पेशंट पर्यंत सेफ ते जाणार आहे. डिस्क्राइब द स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉर सेफ डिस्पेन्सिंग ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स. सेफ डिस्पेन्सिंग साठी स्टँडर्ड प्रोटोकॉल काय आहे, त्याच्या स्टेजेस मध्ये करायचा अभ्यास त्याचा. पुन्हा एक्सप्लेन द इथिकल एस्पेक्ट ऑफ रिलेटेड टू प्रिस्क्रिप्शन रायटिंग. इथिकल एस्पेक्ट काय आहे. पुढे ट्रॅडिशनल अँड लोकल मेडिसिन, याचे पॉईंट्स तुम्ही पाहून घ्या. एवढा इम्पॉर्टंट चॅप्टर हा नाहीये. इम्पॉर्टंट चॅप्टर तर हा आहे ज्याच्यावरती क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. फार्माकोव्हिजिलन्स. फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय, जर मेडिसिन देताना व्यवस्थित काळजी घेतलेली नाही किंवा मागच्या गोष्टींची ज्या चॅप्टर होते त्यांची काळजी नाही घेतली तर काय होऊ शकतं. त्याच्यानंतर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे ॲलर्जी विषयी आपल्याला सर्व काय दिलेलं. बघा काय दिलं पहिलं, डिस्क्राइब द टर्म फार्माकोव्हिजिलन्स अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फार्माकोव्हिजिलन्स फॉर आयुर्वेदिक ड्रग्स. आयुर्वेदिक ड्रग्स साठी काय फार्माकोव्हिजिलन्स कन्सेप्ट आहे पाहायचे. एक्सप्लेन द स्टेटस ऑफ सेंट्रल सेक्टर स्कीम. काय स्कीम आहेत का, म्हणजे आयुर्वेद ह्या जे आयुष मध्ये काय स्कीम आहेत का याच्यासाठी. आणि आपल्याला एडीआरएस म्हणजे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला, इम्पॉर्टंट आहे. फार्माकोव्हिजिलन्स, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. कळलं, सोपा होता हा. पूर्णची पूर्ण पेपर 2 आपल्या इथे संपलेला आहे. काय काय पाहिलं आपण याच्यामध्ये पाहिलं ब्ल्यू प्रिंट आणि प्रत्येक चॅप्टरवर कशावर फोकस करायचं आपण पाहिलेलं आहे. आता इथपर्यंत आलेला आहात, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, म्हणजे पुढचेही व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. व्हिडिओ लेंदी होत आहे, परंतु तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास चालू करायचा म्हणजे काय वाचायचं हे माहित पाहिजे ना. काही उचलं, काही बुक मधलं वाचलं तर चालणार नाहीये. सिलेबस कॉपी मधल्या पेपर मध्ये येणार आहे, तुम्ही वाचलेल्या पेपर मध्ये येणार नाही. तुम्ही काही जर वाचत फिरलात, कोणताही रॅन्डमली चॅप्टर वाचलं तर होणार नाही. रोड मॅप नुसार अभ्यास करा आम्ही दिलेल्या. आणि हा जो पॅटर्न तुमच्या पुढे दिलाय, हा जो सिलेबस कॉपी तुमच्या पुढे मांडली त्याच्यातला अभ्यास करा. काहीही उठले सुटले पळत काहीही वाचत बसू नका. जे सिलेबस कॉपी मध्ये दिले तेच पेपर मध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, खूप छान अभ्यास करा आणि खूप छान मार्क्स पडा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.